उंदीर म्हटलं की आपल्याला घाण वाटते आणि उंदीर कधी एकदा घरातून पळविलं असं प्रत्येकाला वाटत असतं. घरामध्ये उंदीर असली की आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि हेच उंदीर आपले बऱ्याचदा आपल्या घरातलं कपड्यांचं किंवा मग खाण्याच्या ज्या वस्तू असतात त्यांचं बरंचसं नुकसान सुद्धा करतात. मग घरातून त्यांना घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधतो आणि केमिकल्स असलेले औषध कीटकनाशक घरामध्ये आणतो आणि तेच कीटकनाशक आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळं असे कोणतेही केमिकल्स असलेले कीटकनाशक न वापरता असे घरगुती पद्धतीनं घरातीलच काही घटक घेऊन अगदी कायमचे उंदीर आपण पळवून लावू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक प्लास्टिकचा बाऊल. आता हा बेकार पडलेला बाऊल आपल्याला घ्यायचा आहे, कारण आपल्याला या बाऊलला नंतर यूज करायचं नाही. आता यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. आता इथं मी 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुमचं घर मोठं असेल किंवा मग उंदीर भरपूर प्रमाणात तुमच्या घरामध्ये असतील तर इथं हे जे साहित्य मी सांगितलेलं आहे हे थोडंसं वाढवून तुम्ही घ्या. आता इथं मी 2 चमचे मीठ यामध्ये घालणार आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथं मैदासुद्धा घेऊ शकता. 3 चमचे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथं बेकिंग सोडा अर्धा चमचा घातलेला आहे. आता हे जे साहित्य घेतलेलं आहे ह्यानुसार मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला वाढवून प्रमाण घ्यायचं असेल तर इथं थोडं थोडं साहित्य तुम्ही वाढवून घ्या. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे निरमा. तर तुमच्याकडे जो निरमा आहे तुम्ही दररोज जो यूज करता तोच निरमा आपल्याला इथं 1 चमचा घालायचा आहे. त्यानंतर अंदाजे 1 चमचा होईल इतपत आपल्याला हार्पिकसुद्धा घालायचं आहे. आता हार्पिक घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता असा बेकार पडलेला जो ब्रश असतो तो ब्रश घ्यायचा किंवा मग एखादी लाकडाची काडी असेल तर काडीनं तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. प्लास्टिकचा बाऊल आणि हा ब्रश आपल्याला नंतर यूज करायचा नाही, तो फेकूनच द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला बेकार पडलेलेच असे इथं बाऊल आणि ब्रश घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. आता यामध्ये आणखीन एक घटक आपण घालणार आहोत ज्यामुळं उंदीर जे आहे ते खाण्यासाठी मजबूर होतील, कारण लालच ही द्यावीच लागते, कारण त्यांना जे आवडतं ते पदार्थ जर यामध्ये घातले तर ते नक्कीच हे सोल्युशन जे आहे हे खातात आणि खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये गडबडी सुरू होते आणि पोट बिघडतं त्यांचं आणि त्यानंतर ते सैरभैर पळतात आणि अशा वेळेस ते घरातून धुमठं. जास्त करून पावसाळ्यामध्येच उंदीर घरामध्ये जास्त दिसून येतात, कारण ते शेतामध्ये असतात आणि त्यांची बिळं जे असतात ते शेतामध्ये असतात आणि पाऊस पडल्यानंतर ते बिळं जे असतात ते बुजले जातात आणि अशा वेळेस ते आसरा शोधण्यासाठी घरामध्ये प्रवेश करतात किंवा मग तुमचं एखादं धान्य साठवायचं गोडाऊन असेल तिथं जातात किंवा मग पत्र्याचे जे शेतामध्ये आपण गोठा म्हणतो तो गोठा केलेला असतो अशा ठिकाणी ते जाऊन लपून बसतात आणि त्यांना पळवून लावायचं म्हणलं तर मग खूप दमछाक होते आणि अशा वेळेस उंदीर तर आपल्याला घरातून पळवून लावायचंच आहे आणि त्यासाठी आपल्याला बाजारातून केमिकल्स आणायचे नाहीत. तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर असा हा उपाय आहे. एका उपायाने तुमच्या घरातील उंदीर सर्व पळून जातील. पुन्हा फिरून तुमच्या घरामध्ये उंदीर एकही दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्याला आता इथं काय करायचं आहे, अशा पद्धतीने मी प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या तुकड्यावरती आपल्याला आपण जे सोल्युशन तयार केलेलं आहे हे ठेवायचं आहे. आता जास्त उंदराला आवडणारी गोष्ट म्हणजे तेलकटपणा आणि तेलकट जिथं असतं तिथं उंदीर हा जातोच. त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं आपण जे सोल्युशन बनवलेलं आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं तेलकट असा पदार्थ टाकायचा आहे. मग तो तेलकट कोणताही असो, तुमच्याकडे थोडीशी शेव असेल तर शेव टाकू शकता किंवा मग भज्जी असतील तुमच्याकडे तळलेली तर भज्जीसुद्धा छोटे छोटे तुकडे करून याच्यावरती तुम्ही टाकू शकता. असा तेलकट पदार्थ याच्यावरती टाकल्यानंतर हमखास हे उंदीर हे खाण्यासाठी तिथं येतात आणि त्याच वेळेस हे आपण जे सोल्युशन बनवलेलं आहे हे सुद्धा खातात आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये गुडगुडी व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर ते घर सोडून पळून जातात. तर अशा पद्धतीनं हे जे सोल्युशन आहे जिथं जिथं उंदीर आहेत अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. तर आता जास्त करून आमच्या घरात कधीही उंदीर होत नाहीत, पण जर झालीच तर मी अशा पद्धतीनं करून ते उंदीर जिथं फिरतात अशा ठिकाणी ठेवून देते आणि त्यावेळेस अगदी 1 ते 2 दिवसामध्ये उंदीर आपल्या घरातून पळून जातो आणि तो नंतर दिसतही नाही. आता इथं एक छोटंसं पेटुकला असा उंदीर आमच्या घरामध्ये आलेला होता आणि तो फक्त देव्हाऱ्याच्या खालीच दिसायचा. इतर कुठेही फिरायचा नाही, फक्त देव्हाऱ्याच्या खालीच तो आम्हाला दिसायचा, फिरायला दिसायचा. तर अशा वेळेस मी जिथं तो फिरतो अशा ठिकाणी हे सोल्युशन ठेवून दिलेलं होतं
किंवा मग आपण सिलेंडरचे पाईप असतो, पाईप घेण्यासाठी जो होल पाडतो किचन ओट्याला, तर त्या होलमधून सुद्धा तो खालती वरती असं फिरत असतो. त्यासाठी आपल्याला त्या होलजवळ सुद्धा आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. कारण किचन ओट्यावरती खरकटं हे सांडलेलं असतं, खरकटी भांडी असतात, ते खाण्यासाठी हमखास उंदीर संध्याकाळी किचन ओट्यावर येतातच. आणि त्यानंतर आपल्याला कपाटाच्या फ्रीजच्या साईडला सुद्धा हे ठेवून द्यायचं आहे. भरपूर असं तुम्ही बनवून ठेवू शकता, त्याने उंदीर आपल्या घरातून पळून जातात. तर खूप सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. नक्की ट्राय करा. 100% खात्रीशीर असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेमेडीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.